जय जय रघुराज समर्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणाम समाज सावध तमोगुण लक्षण नाम श्रीराम समर्थ मागा बोलिला रजोगुण केय सहित लक्षण आता एका तमोगुण तोही सांगिजेल संसारी दुःख संबंध प्राप्त होता कुठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण शारीरिक क्रोध भरता नोलके माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण सोय घ्यावा विसरवी जीव भावा तो तमगुण भरले कोळदांचे कावेरे पिशाच्य परी वावरे नाना उपाय नावरे तो तमगुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमगुण घोडा युद्धाची पहावे रण पडले ते जावे ऐसे घेतले जीवे तो तमगुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमगुण शुद्धा जयाशी वाढ नेणे कडू अथवा गोड अत्यंत जो का मोड तो तमगुण प्रीतीपात्र गेले मरणे तया लागी जीव देणे सोय आत्महत्या करणे तो तमगुण किडामुंगी आणि स्वपद याचा करू आवडेवद अत्यंत तो कृपामंद तो तमगुण स्त्री हत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तो तमगुण विसाळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे पर्वत मनी उठे तो तमगुण अंतरी धरुनी कपट पराचे करी तलपट सदा मस्त सदा उद्धट तो तमगुण कड व्हावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रगटे तो तमगुण शुद्ध देखावे ऐकावे सोयी शुद्धची करावे मारावे की मरावे तो तमगुण मस्तरे भक्ती मोडावी देवाणाई विघडावी फलती झाडे तोडावी तो तमगुण सत्कर्म ते नावडते नाना दोष ते आवडते पाप भय नाही चिंती तो तमगुण गृहवृत्तीचा उच्छेद जीव मंत्रास देणे खेद करू आवडे अप्रमाद तो तमगुण आग्न प्रलय शस्त्र प्रलय भूत प्रलय विष प्रलय मस्त्रे करी जीव क्षय तो तमगुण परपिढीचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नाही त्रास तो तमगुण भांडण लावून द्यावे सोये कौतिके पहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमगुण प्राप्त झाली या संपत्ती जीवास खरी यातायाती कळवळ नाही चित्ती तो तमगुण नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्री न लगे सर्व तो तमगुण स्नान संध्या नेम नसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीत असे तो तमगुण ज्येष्ठ बंधू बापूमाई त्याची वचन न साई शिद्राकोपी निघून जाये तो तमगुण उगेचे खावे उगेचे असावे स्तब्ध होणे बैसावे काहीच स्मरण स्वभावी तो तमगुण चेटक विद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्लविद्या व्हावी ज्यास तो तमगुण केले गलाचे नवस राडी बेडीचे सायास कष्टे यात्रा छेदीस जीवेस तो तमगुण मस्तकी भदे चाळावे पोते अंग रुपणावे सोयी शस्त्र टोचून द्यावे तो तमगुण देवांस शिर व्हावे काते अंग समर्पावे पडणे करून घालून द्यावे तो तमगुण निग्रह करून धरणे काते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमगुण निराहार उपोषण पंचांगानी धूम्रपान आपण असं द्यावे पूर्ण तो तमगुण सकामजे का अनुष्ठान काते वायू निरोधन अथवा राहावे पडून तो तमगुण नखे केश वाढवावे हस्तची व्यर्थ करावे अथवा वाघ शून्य व्हावे तो तमगुण नाना निग्रहे पिंडावे ध्येय दुःख चरफडावे क्रोधे देवांस फोडावे तो तमगुण देवांची जो निंदा करे तो आशाबद्दे अघोरे जो सत्तसंग न धरे तो तमगुण ऐसा हा तमगुण सांगता तो असाधारण परित्यागार्था निरूपण काही एक ऐसे वर्ते तो तमगुण परिहापत नाश कारण मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे
केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्मदुःखाचे मूल तुटेना की, वावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, त्याचे असे निरूपण पुढले समासे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुण लक्षणम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.